नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? गुड इव्हिनिंग। आता दुपारचे 4:30 झालेले आहेत। आजचा हा व्हिडिओ बनवायचा उद्देश म्हणजे मी आता सध्या ऑफशोरमध्ये आलेलो आहे। ऑफशोर म्हणजे काय असतं की समुद्र तटापासून म्हणजे पोर्टपासून समुद्राच्या मध्यभागी येणे, त्याला ऑफशोर असे म्हणतात। कारण इकडे समुद्राची खोली जी असते ती जास्त असते। तर ऑफशोर म्हणजे काय असतं की ऑफशोर म्हणजे समुद्रामध्ये मध्यभागी असे मोठमोठे शिप्स असतात किंवा प्लॅटफॉर्म्स असतात जे समुद्रातून तेल बाहेर काढतात, त्याला ऑफशोर असे म्हणतात। तर अशाच एक FPSOवर, FPSOचं फुल फॉर्म जे आहे ते फ्लोटिंग प्रोडक्शन स्टोरेज ऑफलोडिंग, म्हणजे ही जी शिप असते ती प्रोडक्शन ऑइलचं प्रोडक्शन पण करते, समुद्रामध्ये जे आतमध्ये खाली खोलाशी जे तेल असतं त्याला बाहेर पण काढते, त्याला स्टोरेज करून ठेवते आणि ते दुसऱ्या शिपवर ट्रान्सफर पण करू शकते, म्हणून याला FPSO असे म्हणतात। तर अशा ज्या शिपवर मी एका कामानिमित्त साठी आलेलो होतो, तर मी आज विचार केला की मी तुझ्यासाठी एक छोटासा व्हिडिओ घेऊन येतो। मी इकडे जवळजवळ 3 ते 4 दिवसासाठी आलेलो, पण काही कारणानिमित्त मला इकडे डिले झालं। तर मी त्याच उद्देशाने मी विचार केला की मी एक छोटासा व्हिडिओ बनवतो, कारण मला व्हिडिओ अपलोड करणं खूप गरजेचं आहे। कारण कसं आहे की व्हिडिओ जर अपलोड केले नाही तर जे सबस्क्रायबर्स असतात किंवा व्ह्यूवर्स असतात ते पण वाट बघत असतात की माझा व्हिडिओ कधी येईल। तर त्याच उद्देशानं मी विचार केला की मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवून घेतो। तर आता मी सध्या अकोमोडेशन शिपमध्ये आहे। तर माझं जे काम होतं ते FPSOवर होतं, पण इथे कसं असतं FPSO आणि अकोमोडेशन शिप ही वेगवेगळी असते। कारण FPSO जवळजवळ 400 ते 500 क्रूज काम करत असतात डे शिप आणि नाईट शिपमध्ये। तर एवढे सगळे जर क्रू जर FPSOवर राहिले तर तिथे राहण्याची एवढी व्यवस्था नसते, व्यवस्था असते तशी पण रूम्स कमी असतात। तर त्या उद्देशाने FPSO काय करतात की अकोमोडेशन शिप्स असतात ते भाड्याने घेतात। तर अशाच या अकोमोडेशन शिप कशी असते दिसायला, तर त्याचा व्हिडिओ मी आज घेऊन आलेलो आहे। तर त्या निमित्ताने मी ठरवलं की तुम्हाला सुद्धा बघता येईल की अकोमोडेशन शिप कशी असते, काय असतं, त्यामध्ये काय काय फॅसिलिटी असतात, ते मी आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर व्हिडिओला डिले न करता मी आजचा व्हिडिओ स्टार्ट करतो। मित्रांनो, तुम्ही इकडे पाहू शकता ही FPSO शिप आहे। मी जरा झूम केलं आहे, पण ही शिप दिसायला लांब आहे खूप, पण याची जी डिस्टन्स आहे ह्या शिपची जी लेंथ आहे ही जवळजवळ 250 ते 300 मीटरची आहे। या शिपवर जे असतं ते प्रोडक्शन जे होत असतं तिथे जाऊन क्रू काम करतात। आणि मी ही जी शिप जी आहे ती अकोमोडेशन शिप आहे। अकोमोडेशन शिप म्हणजे राहण्याची व्यवस्था। तर मी तुम्हाला या शिपचं सगळं दाखवणार आहे की स्ट्रक्चर कसं आहे, या शिपमध्ये काय काय असतं, तर जेणेकरून तुम्हाला सुद्धा कळेल। हे जे बॉक्स असतं ते मस्टर स्टेशन असतं। मस्टर स्टेशन म्हणजे काय असतं की इन केस कधी एमर्जन्सी वगैरे झाली तर सगळ्यांनी ह्या जागेवर येऊन उभं राहायचं, जेणेकरून सगळ्यांना माहीत पडेल की सगळे क्रूज जागेवर अवेलेबल आहेत की नाही। हे सगळे लाईफ जॅकेट असतात, प्रत्येक क्रूला एक लाईफ जॅकेट दिलं जातं। आणि इकडे तुम्ही पाहू शकता हे कार्ड्स असतात, त्याला टी कार्ड बोलतात। याचा उद्देश असा असतो की ह्यावरून कळतं की सगळे क्रू अवेलेबल आहेत की नाही। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता ही शिप दिसायला अशी असते। आणि आता ह्या शिपच्या सेकंड डेकवर आहे। इकडे तुम्ही पाहू शकता इथे एक मोठी क्रेन आहे। ही जी क्रेन असते ते जे मोठे कंटेनर्स असते या शिपवरून दुसऱ्या शिपवर ट्रान्सफर करण्यासाठी ही क्रेन यूज केली जाते। आणि त्याच्या बाजूला अजून एक क्रेन आहे, ती क्रेन जी असते ती सेकंड नंबरची जी क्रेन दिसते ही फर्स्ट नंबरची क्रेन, आणि ती सेकंड नंबरची जी लॅडर आहे त्याला लॅडर असे बोलतात। ती लॅडर काय करतात, ती मोठी FPSO जी दिसते त्या FPSOला कनेक्ट करतात, जेणेकरून क्रू जे असतात ते ह्या वेने त्या लॅडरच्या माध्यमातून त्या FPSOवर जाऊ शकतात। तर अशा प्रकारे ह्या कंटेनर्स या शिपचं जे स्ट्रक्चर आहे ह्या प्रकारे। तर दुसरं म्हणजे हे जे कंटेनर दिसतं हे अकोमोडेशन कंटेनर, ह्यामध्ये जे काही क्रूज असतात त्यांना राहण्याची व्यवस्था असते। ही जी बिल्डिंग दिसते, नंतर इथे जे जागा आहे ते कंटेनर सेव्ह करून, म्हणजे कंटेनर जे बाहेरून येणार या शिपवर जे बाहेरच्या जी शिप असते, एखादी शिप आली की त्या शिपवरून
ते ट्रान्सफर करण्याचं काम या क्रेनच्या माध्यमातून केलं जातं. तर अशा प्रकारे हा डेक आहे. तर मी तुम्हाला हा जो डेक आहे तो वरूनपासून खालीपर्यंत दाखवतो, जेणेकरून तुम्हाला सुद्धा कळेल की शिपचं स्ट्रक्चर कसं असतं. ओके मित्रांनो, मी तुम्हाला सध्या खालून वरतीपर्यंत दाखवतो, म्हणजे तुम्हाला कळेल की शिप कशी असते. हा शिपचा जो मेन डेक आहे, मेन डेक म्हणजे इथे सगळे सामान वगैरे कंटेनर्स वगैरे उतरवतात. मी तुम्हाला दाखवलेलं इकडे टॉयलेट आहे. या अशा प्रकारे ही बिल्डिंग आहे, अकोमोडेशन बिल्डिंग आहे. आणि या प्रकारे बिल्डिंग आहे, ही अकोमोडेशन बिल्डिंग आहे. दिसायला ही शिप छोटी आहे, पण या शिपमध्ये जवळजवळ 500 ते 600 क्रू ॲट अ टाईम राहू शकतात. आणि हे स्टेप्स आहेत जेणेकरून आपण वरती जाऊ शकतो. आणि इकडे इथे हे जे तुम्ही पाहू शकता, हे जे आहे ते काम करण्यासाठी जे वर्कशॉप असतं तो वर्कशॉप इथं दिलेला आहे. अशा प्रकारे वर्कशॉप आहे. मी तुम्हाला आता चेंजिंग रूम दाखवतो. चेंजिंग रूम कसं आहे, इकडून तुम्ही इंजिन रूममध्ये जाऊ शकता. खाली इंजिन्स असतात जे शिपला चालवतात, जनरेटर आणि इंजिन्स. आता मी तुम्हाला चेंजिंग रूममध्ये घेऊन जातो. हा शिपचा मेन डेक आहे. ओके, आणि या शिपचं नाव जे आहे ते टेलीफोर्ट शिप आहे. आता सपोज क्रूज जे असतात त्यांना कपडे वगैरे बदलायचे असतात, तर हे मोठे मोठे लॉकर्स असतात, जेणेकरून आपले कपडे जे वगैरे असतात ते सेव्ह करून ठेवतात किंवा ठेवतात. कारण कपडे खराब असतात, तर कपडे जे असतात ते रूम घेऊन जाऊ शकत नाही, तर त्यासाठी त्या प्रत्येकाला लॉकर अलॉटेड करतात. ही अशा प्रकारे लॉकर आहे. आणि क्रूला कपडे चेंज झालं किंवा फ्रेश व्हायचं असेल तर इथे टॉयलेटसुद्धा दिलेलं आहे, जेणेकरून ते कपडे फ्रेश वगैरे होऊ शकतात, आंघोळ करू शकतात. तर अशा प्रकारे लॉकर आहे. हे लॉकर्स असतात, प्रत्येकाला लॉकर अलॉटेड करतात. हा माझा ड्रॉवर आहे. इकडे तुम्ही पाहू शकता, हे माझं हेल्मेट, शूज, कपडे हे सगळे मी इकडे ठेवू शकतो. आणि इकडे सगळ्यांवर ट्रस्ट असतो, आपले सामान चोरू जाण्याची शक्यता खूप कमी असते. इथे AC वगैरे अशा प्रकारे लॉकर्स वगैरे असतात. तर आता मी तुम्हाला वरच्या डेकवर येतो, जिथे मेश रूम म्हणजे किचन वगैरे असतं, जेवणाची व्यवस्था असते आणि राहण्याची व्यवस्था असते. आता मी इकडून वरती जातो, जेणेकरून तुम्हाला सुद्धा कळेल की कशी व्यवस्था आहे. इथं बघू शकता, इथं लिहिलं आहे मेश रूम वरच्या साईडला. तर आपण वरती चाललोय आता. इकडे बघू शकता मेशरूम या साईडला. तर आता मी मेशरूमकडे जात आहे. इकडून वरती गेलं की वरती पण अकोमोडेशनसाठी रूम्स आहेत. तर हे अशा प्रकारे इथे कॅबिन्स असतात. हे बघा, हे असं अकोमोडेशन आहे. इथे जे आहे ते स्मोकिंग रूम आहे, ज्यांना सिगरेट वगैरे पाहिजे ते इथे सिगरेट घेऊ शकतो. इकडे तुम्ही पाहू शकता, हे स्मोकिंग रूम आहे. इथे जे शिपचं जे स्ट्रक्चर असतं ते दिलेलं असतं, शिपची व्यवस्था कशी आहे. हे जे पाहू शकता, हे किचन आहे, मेशरूम आहे. इकडे आपण जेवणाची व्यवस्था केलेली असते, तर जे पाहिजे ते आपण इकडून घेऊ शकतो. अशा प्रकारे इकडून बाहेर येण्यासाठी. ओके, तर इथे किचन आहे, इथे रूम्स आहेत. ओके, तर असे इथं ऑफिस आहे. हे अशा प्रकारे इथे राहण्याची व्यवस्था असते. इकडे आतमध्ये गेलं तर सिनेमा हॉल आहे, इथे जाऊन तुम्ही मूवी वगैरे बघू शकता. ओके, ओपन होतो बघतो. इकडे पाहू शकता, हे असं सिनेमा हॉल आहे. इथे तुम्ही जाऊन मूवी बघू शकता किंवा कॉन्फरन्स हॉल पण तुम्ही बोलू शकता.
हा जो डेक आहे तो ए डेक आहे. ए डेक म्हणजे पहिला मजला. आता बघा मी आता तुम्हाला खालच्या डेकवर दाखवलं, आता मी पहिल्या डेकवर आलेलो आहे. आता मी तुम्हाला वरच्या डेकवर घेऊन जातो जेणेकरून तुम्हाला अजून कळेल की शिप कशी असते. ओके, इकडे हॉस्पिटल आहे. इन केस एनी एमर्जन्सी वगैरे असेल तर त्या रूममध्ये जाऊन आपण ट्रीटमेंट घेऊ शकतो. ओके, हे रूम्स आहेत. तर हे सगळे रूम्स आहेत. हे बॉन्ड अँड स्टोअर आहे. आता मला वरती जायचं आहे तर इकडे स्टेप्स दिलेले आहे, इकडे मी आतमध्ये जाईल. ओके, आता मी दुसरा डेकवर होते. जी शिप होते मी तुम्हाला आता मी ह्या ज्या शिपवर आहे ती शिप अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. ही टी म्हणजे टेलिफोर्ड नावाचा ब्रँड आहे, म्हणजे कंपनीचं नाव आहे टेलिफोर्ड. आणि असे जे असतं तर शिपचं नाव आहे. असे या शिप या कंपनीचे जवळजवळ 50 ते 100 शिप्स आहे. ही शिप जी आहे ती 34 नंबरची. ओके, अशी मोठी शिप असते, याला अकोमोडेशन शिप बोलतात. आता आपण ह्या डेकवर आहे. आता मी तुम्हाला ह्या डेकवर घेऊन जातो. हा डेक झाल्यानंतर मग इकडे घेऊन जाईल. हा ब्रिज असतो आणि इथे हेली डेक असतं. हे लाईफ बोट्स असतात जेणेकरून इन केस इमर्जन्सी वगैरे असेल तर ह्या लाईफ बोटने आपण जाऊ शकतो. ओके, अशा प्रकारे शिप असते. हे क्रेन्स वगैरे मी तुम्हाला दाखवलेलं सेकंड डेकवरून. ओके, तर आता मी तुम्हाला सेकंड डेक म्हणजे ह्या डेकवर घेऊन जातो. ती 34 नंबरची शिप होती. ही जी आहे ती 31 नंबरची शिप आहे. अशांचे खूप सारे शिप आहे. हे बी डेक आहे. बी डेक म्हणजे दुसरा मजला. हे बघा अशा प्रकारे इथे राहण्याची व्यवस्था असते. एका फ्लोअरला जवळजवळ एका रूममध्ये 4 जण राहू शकतात. हे बघा 1 2 3 4 रूम म्हणजे 16 रूम. इकडे एक रूम, इकडे एक रूम, इकडे एक रूम. ते 4 आणि 3 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 या साईडला 21 रूम आहेत. 21 चौक तेवढे बेचौक 8 84 रूम ह्या साईडला. 84 जण ह्या साईडला राहू शकतात आणि 84 जण ह्या साईडला राहू शकतात. म्हणजे एका फ्लोअरला जवळजवळ 8 दुने 16 168 जण राहू शकतात. अशा प्रकारे हा बी डेक आहे. आता मी तुम्हाला बाहेरच्या साईडला एक्झिट साईडला घेऊन जातो जेणेकरून तुम्हाला सुद्धा कळेल की आता आपण कोणत्या डेकवर आहे. बघू शकता मगाशी आपण खालच्या डेकवर होता, नंतर या खालच्या डेकवर आलो. आता हा दुसरा डेक आहे. ओके, ती एक शिप आहे बघा. ती शिप जी येते त्या शिपचं जे सामान असतं ते ह्या शिपवर लोड करण्यासाठी ही क्रेन यूज करतात किंवा हे सामान त्या शिपवर ट्रान्सफर करण्यासाठी क्रेन यूज करतात. अशा प्रकारे असतं. तर ॲक्च्युली तुम्ही पाहू शकता त्या मोठ्या शिपच्या बाजूला एक छोटी शिप उभी आहे. ओके, त्या शिपचं बंकरिंग चाललेलं आहे. म्हणजे ह्या मोठ्या शिपमधून छोट्या शिपमध्ये जे ऑइल ट्रान्सफर करतात त्याचं काम चालू आहे. त्यामुळे या शिपला त्या शिपपासून लांब केलेलं आहे. तर आता आपण सेकंड डेकवर आहे. आता मी तुम्हाला थर्ड डेकला घेऊन जातो. ओके, हा बिग डेक होता. मला सी डेकवर घेऊन जातो. ही बघा, ही अजून एक शिप आहे. ही टेलिफोर्ड 28 नंबरची शिप आहे. या अशा प्रकारे शिप्स असतात त्यांच्या. इकडे टेलिफोर्ड 25. हे बघा अशा प्रकारे शिप्स असते. प्रत्येक शिपचं जे डिझाईन आहे ते वेगवेगळं असतं. आता आपण सी डेकवर आलेलं आहे.
सेम लाईक बी डेकवर जसे रूम्स आहेत तसे इथे पण रूम्स असतात. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे रूम्स दिलेले आहेत. अशा प्रकारे रूम्स दिलेले असतात. अशा प्रकारे रूम दिलेले असतात. तर आता मी तुम्हाला बाहेर जाऊन दाखवतो कसं आहे. या फ्लोअरला पण जवळजवळ 300 जण राहू शकतात. 200 जण राहू शकतात. पाहू शकता आपण सी डेकवर आलेलो आहे. ती शिप आहे आणि याच्यावरती जर गेला तर ब्रिज आहे. हे तुम्ही पाहू शकता. ब्रिज म्हणजे शिप चालवण्याची जी जागा असते, स्टेअरिंग रूम जे असतं ते ब्रिज बोलतात. मी तुम्हाला दाखवतो पॉसिबल झालं तर ब्रिज कसं असतं. ओके, असे रूम्स असतात. सी डेक झाला. आता मी तुम्हाला डी डेक दाखवतो. डी डेक म्हणजे ब्रिज डेक. ओके, ब्रिज डेक कसं असतं ते तुम्हाला दाखवतो मी. म्हणजे इकडे ब्रिज असतो. ब्रिज म्हणजे स्टेअरिंग रूम असतं. अशा प्रकारे असते. इकडे समोर गेलं तर तिथे ब्रिज असतं. ब्रिज म्हणजे स्टेअरिंग रूम. इथे ॲडमिन रूम आहे. ओके, ॲडमिन रूम म्हणजे जे पण आपलं डॉक्युमेंटेशनचं काम असतं ते इथे असतं. आणि हेली लॉन्च पण म्हणतात. जेव्हा आपण हेलिकॉप्टरने जातो तेव्हा इथे बसण्याची व्यवस्था असते, जेणेकरून हेलिकॉप्टर आलं की आपण जाऊ शकतो. हे पाहू शकता हेलिडेकचा पॅसेज आहे. हे अशा प्रकारे हेलिडेक असते. हे अशा प्रकारे हेलिडेक वरती जाऊन दाखवतो मी हेलिडेक कसं आहे. हे अशा प्रकारे हेलिडेक आहे. इथे हेलिकॉप्टर उतरण्याची व्यवस्था असते. हे मंकी आयलंड असतं, जेणेकरून इन केस वरती जाण्याची व्यवस्था पण मंकी आयलंड म्हणजे इथे इंटरनेट हे जे दिसतं एंटीना ते इंटरनेटसाठी यूज करतात. इनमर्सॅट बोलतात. आणि इथे हेलिकॉप्टर उतरण्याची व्यवस्था. हे अशा प्रकारे शिप आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. थँक्यू सो मच. मी ज्या शिपवर आहे ती ही शिप आहे. या अशा प्रकारे बघू शकता. ही बिल्डिंग मी तुम्हाला दाखवली. हे अकोमोडेशन स्पेस आहे, ज्यामध्ये ए डेक, बी डेक, सी डेक आणि ब्रिज डेक आहे, हेली डेक आहे. ही क्रेन आहे. या अशा प्रकारे ही शिप आहे.